चला तर मग आज तुम्हाला दाखवतो मी किचनचं काम कुठवर आले। सगळ्यात पहिल्यांदा बेस बनवून घेतलाय बघा ह्याने, त्यानंतर कटिंग फरशा केल्यात मस्त मध्ये आणि लावायला चालू केल्यात। काम एवढं फास्ट करायलात की नाही, आज एका दिवसात किचन बांधून तयार करतात की काय। त्यानंतर सगळ्यात मोठी वरची फरशी लावून घेतल्या बघा, त्यानंतरच आर्टिफिशियल हातात घेतलेला आहे आणि आर्टिफिशियल लावल्यानंतर खरा किचनचा लुक यायला चालू झालाय बघा। जसं किचन वाढत चाललाय तसं भारी वाटालंय बघा। आणि कुठल्या पण फरशीचं ही एक नंबर काम करतात बघा। तुम्हाला जर करायचं असेल तर खाली नंबर देतो, कधी पण कॉल करा। आणि उद्या किचन पूर्णपणे तयार होणार आहे, त्यामुळे बघायचं असेल तर फॉलो करून जावा। आणि बालवाडीला दोन्ही पण भाच्या गेल्या होत्या बघा, त्या आल्यात घरला। स्वराकडे बघून वाटतंय की पहिल्यापासून लहानपण जगावली का काय, किती हरकल्या बघा की। आणि संध्याकाळच्या टायमाला आम्ही गेलो होतो महाराज अनेक्स वरती, तिथे गेल्यानंतर पोट भरून धडा करून आलोय बघा घरी। आणि सकाळ सकाळी उठून आंघोळी करून चाललोय आता डायरेक्ट जुन्या स्टँडच्या पुढे श्री प्लायवुड्स मध्ये। किचन साठी ट्रॉली बनवायची आणि थोडंफार फर्निचर करायचंय, त्यासाठी इथं आलो आणि इथे येऊन आपली मस्त मध्ये ऑर्डर दिलेली आहे सगळ्या प्लायवुडची। ऑर्डर दिल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत घरापुढे येऊन टेम्पो उभारलाय बघा। ह्यामध्ये आपलं फर्निचरचं सामान सगळं आलेलं आहे, हेच आता घ्यायचं हळद उतरवून। मला वाटलं एवढंच प्लायवुडचं सामान असणार आहे। 10 शीटा दिल्यात बघा टोटल, त्यानंतर मस्त मध्ये पट्ट्या स्टीलच्या, काय काय चिकटपट्ट्या पण आहेत, फेबिकॉल पण आहे, एवढं सगळं सामान असणार आहे। चला उद्यापासून फर्निचरचं काम चालू होणार आहे, बघायचं असेल तर फॉलो करून जावा।